श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. शिवमहापुराण सारामृत भाग दुसरा श्रवण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो नमस्कार. समर्थ रामदास स्वामी एका अभंगामध्ये लिहितात, प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंचामध्ये भाग्य पाहिजे, परमार्थामध्ये वैराग्य पाहिजे. दोन्ही यथायोग्य, दोन्हीकडे योग्य आहे. प्रपंच करायचा भाग्य पाहिजे. तुम्हाला मला प्रपंचात राहायचं आहे, प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. मग भाग्य तर पाहिजे. आणि भाग्य कुणाला मिळतं तर स्कंदपुराणामध्ये ब्रह्मोत्तर खंडामध्ये असं वर्णन आलंय, सा जिव्हाया शिवम स्तौती. ज्याच्या जिव्हेनी भगवंताचं, शिवाचं नाव घेतलं जातं. तन्मनो ध्यायते शिवम. ज्याचं मन भगवान महादेवाचं ध्यान करतं. तौ कर्णौ तत्कथा लोलौ. ज्याचे कान भगवंताची कथा ऐकतात. तौ हस्तौ तस्य पूजकौ. ज्याचे हात भगवंताची पूजा करतात. ते नेत्रे पश्यतः पूजाम. ज्याचे डोळे भगवंताची पूजा पाहतात. तश्छिरः प्रणतम शिवे. ज्याचं डोकं भगवंताच्या अखंड चरणावरती नतमस्तक असतं. तौ पादौ यौ शिवक्षेत्रम. ज्याचे पाय अखंड भगवंताच्या क्षेत्राची यात्रा करतात. खरं सांगायचं तर यस्येंद्रियाणि सर्वाणि. ज्याचे सर्व इंद्रिय वर्तन्ते शिवकर्मसौ. भगवंताची सेवा करतात ना. सनिस्तरति संसारे. तो या संसारातून, भवातून बाहेर पडून भुक्तीं मुक्तींच विंदती. भुक्ती आणि मुक्ती प्राप्त करतो. भुक्तिमुक्ती त्याला वंदन करतात. ज्याचे सर्वेंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये. एक त्याच्या मनाचा निश्चय पूर्ण पाहिजे. शिवो गुरु शिवो देव. भगवान महादेव माझे गुरु, भगवान महादेव माझे देव. शिवो बंधू शरीराम. माझं शरीर, माझं मन, इंद्रिय हे सगळं भगवंत आहे. शिव आत्मा शिवो जीव. माझा आत्मा म्हणजे शिव आहे, जीव म्हणजे शिव आहे. शिवादन्यन्य किंजन. शिवाशिवाय जीवनामध्ये दुसरं काहीही नाही. आणि मग मला सांगा, संतांनी पण हेच अपेक्षित धरलं आहे ना. ज्या वेळेला नामदेवरायांना विचारलं होतं, आपण ऐकलं आहे की ज्ञानेश्वर माऊली म्हणल्या की चला तीर्थयात्रेला. ते म्हणले नाही. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल. संतांच्या, पुराणांच्या, ऋषी मुनी यांच्या सगळ्यांच्या मुखामध्ये एक वाक्यता आहे. लक्षात ठेवा, एक वाक्यता. प्रत्येकाचं अंतःकरण एकच विचार करतं आहे. भगवंताच्याबद्दल जे काही विचार आहेत हे सगळ्यांचे एक आहे. काळ कोणता का असेना. म्हणून मंडळी लक्षात ठेवा, हे वेगवेगळ्या पुराणांमध्ये जरी वर्णन आलेलं असलं तरी स्कंदपुराण असू द्या, शिवमहापुराण असू द्या, भागवत महापुराण, पुराण कोणतं का असेना, वर्णन अनेक ठिकाणी दिसेल, पण वाक्यता एकच आहे की सर्व विष्णुमयं जगत. सर्व दृष्टी ही भगवंतमय झाली पाहिजे. ज्यावेळेला हे असं होतं त्यावेळेला निधान विठ्ठल, निरंजन विठ्ठल. नामदेवराय महाराज म्हणलेत की नामा म्हणे मज विठ्ठल सापडला. नामा म्हणे मज विठ्ठल सापडला. म्हणून कळी काळा चाड नाही. म्हणून काळाला भ्यायची गरज नाही, दुःखाला भ्यायची गरज नाही. तुम्हा आम्हा प्रापंचिकाला ही तर भीती आहे ना की एक तर सुख मिळत नाही, आणि मिळालं तर सुख किती दिवस टिकेल याची माहिती नाही. आणि मग ते जाऊ नये म्हणून अट्टहास, म्हणून प्रयत्न, म्हणून सगळ्या जीवनाची राख रांगोळी. कशा करता? ते सुख टिकवायला. काही गरज नाही ना ते टिकवायची. ज्यांनी प्रतिज्ञाच केली आहे की जो माझ्या नावावरती आहे ना, पार्था अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परि उपासते तेषां नित्याभियुक्तानाम.
योगक्षेम वहाम्यहम. तो वाहणारा तो आहे, प्रतिज्ञा त्यांनी केली आहे, त्याच्यावर थोडं सोडून तर बघू. आणि जेव्हा आपण हे त्याच्यावर सोडून बघू ना, त्यावेळेला जी अनुभूती येते ना, ती वर्णन करण्याकरता शब्द नाही आहेत. अनेकांच्या जीवनात असं घडलंय, आजही घडतंयत. असं कुणाच्या जीवनामध्ये घडलं तर, ऐका शिवभजनाची थोरी, उज्जैनी नामे महानगरी, रावचंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करोनिया. उज्जैनी नगरामध्ये चंद्रसेन नावाचा राजा, भगवान महाकालेश्वराचा, भगवंताच्या ज्योतिर्लिंगाचा एक उपासक, अशी उपासना त्याची होती. भगवंताशिवाय अन्य कोणतीही गोष्ट कधीही त्याला प्राधान्य द्यायचं नाही. प्रधान क्रमामध्ये सगळ्यात पहिल्यांदी कोण तर भगवान महाकालेश्वर, महादेवाची भक्ती जीवनामध्ये निश्चितच करून ठेवलेली आहे. याला एक मित्र होता मणिभद्र नावाचा, अगदी प्राणसखा. श्रीधर स्वामी आवर्जून म्हणलेत की अहो मित्र चतुर आणि पवित्र, मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दया सागर, शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. उत्तम मित्र मिळण्याकरता भाग्य लागतं. गृहिणी सुंदर पतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि सुरसवक्ता, होय विशेष सुकृते. परम भाग्य जेव्हा असतं त्यावेळेला 4 गोष्टी एका ठिकाणी एकत्र मिळतात. दिव्य हिरा आणि परीस, मुक्ताफळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी, गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. वडील ज्ञानी आहेत आणि त्यांचीच गुरु म्हणून सेवा करणारे, हे दुर्लभ गोष्टी आहेत. असो, हा चंद्रसेन राजा आणि मणिभद्र दोघंही परममित्र होते. या मणिभद्र राजाकडे एक असा मणी होता की जो प्रतिसूर्य, त्या अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामीकर 52 कस, सर्पव्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता. अहो साक्षात सूर्यनारायण असावा असा तो मणी. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन. मणी पाहिल्याबरोबर सगळे रोग भस्म होऊन जायचे. दुर्भिक्ष शोक आवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. आता जिथे हा मणी होता तिथे कशालाच कमतरता नव्हती. तो मणी या मणिभद्राने आपल्या मित्राला दिला, चंद्रसेनाला दिला. आता साहजिक आहे, अशी गोष्ट असली, हे आपल्याही जीवनात अनुभवायला येतं. एखादी चांगली गोष्ट आपल्याकडे असली तर ती सगळ्यांनाच चांगलं विचार करायला लावेल असं नाही. अनेकांच्या मनामध्ये त्यामुळे असूया निर्माण होते. महाराज कायम सांगायचे की पुण्यसुद्धा कधीकधी परीक्षेला कारणीभूत ठरतं, पुण्यालासुद्धा परीक्षा द्यावी लागते. राजाच्या गळ्यात तो मणी बांधायचा राजा आणि नगरामध्ये आपलं राज्य चालवायचा. तो मणी आपल्याला मिळावा म्हणून अनेक राजांनी अनेक वेळा या राजावरती स्वारी केली. एकदा तर असं झालं की संकटामध्ये राजा सापडला. राजा संकटात सापडला, पण ती वेळ होती की राजावर परचक्राने स्वारी केली. आणि त्यावेळेला नेमकी राजा संध्याकाळी भगवंताची प्रदोष व्रताची पूजा करत होता. शनी प्रदोष होता आणि भगवंताचं पूजन चालू होतं. आणि भगवंताचं पूजन चालू होतं. मग आपण ऐकलंय की ज्याचं काया वाचा मन बुद्धी हे भगवंताला समर्पित केले, त्याला बाकी कोणत्या गोष्टीचं भान राहत नाही. राजाची तीच अवस्था होती. राजाला येऊन सेवकांनी सांगितलं परचक्र आलेत म्हणून. परचक्र आलेले असले तरी राजाने सांगितलं की मी पूजा सोडून येणार नाही, अर्धवट पूजा सोडून मी येणार नाही. मंडळी, हा निश्चय बघा. हे काही काही गोष्टी खरं सांगू का, पुराण काळात जरी घडल्या ना, त्या आजच्या काळात तंतोतंत आपल्याला पाहायला मिळतात. आपण पूजा करताना अनेक वेळा उठतो, अनेक वेळा बोलतो. थोडी लक्षात ठेवा, पूजा थोडी करावी, पण कशा प्रकारे करावी याचा एक आदर्श राजाने घालून दिला की तो पूजा करत असताना त्यांनी बिलकुल लक्षच दिलं नाही. परचक्र आलेत म्हणले, त्यांनी बघितलं माझी पूजा झाल्यावर बघू. परचक्रांनी स्वारी केली. सगळं अगदी नगर कचाट्यात सापडलं दुःखाच्या. पण राजाचा विश्वास होता की भगवंताच्या कृपेने काहीही होणार नाही. आणि राजाची ही पूजा चालू असताना योगायोग की काही मुलं मंदिराच्या बाहेर खेळत होते. शिवालयाबाहेर खेळणाऱ्या मुलांनी राजाला पूजा करताना पाहिलं. त्याच्यामध्ये एक गोपकुमार, एक गवळ्याचा मुलगा होता. त्यालाही असं वाटलं की आपणही राजासारखी पूजा करावी, म्हणून त्याने मित्रांना बरोबर घेतलं. काही झाडाचे पानं तोडून आणले, माती घेतली, दगडं घेतले. एक शिवलिंग म्हणून दगड मध्ये ठेवल्या गेला
आणि त्याची त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. आता खरं म्हणजे खेळ चालू होता. खेळता खेळता जसा राजा एक एक द्रव्य भगवंताला समर्पण करत होता, हाही त्याचप्रमाणे द्रव्य अर्पण करायचं. पण ह्याचं द्रव्य म्हणजे राजाकडे सगळे उपचार होते, पण ह्याच्याकडे काही नव्हतं. यांनी आपलं पाणी वाहायचं म्हणलं तरी माती वाहायची, फुलं वाहायचे म्हणलं तरी दगड वाहायचे, बेल वाहायचा म्हणलं तरी पानं वाहायचे, नैवेद्य दाखवायचा म्हणला तरी तोही दगडाचा. पण मंडळी, एक सांगू का, दगड आहे का लाडू आहे, यापेक्षा तुमचा भाव किती निष्ठावान आहे हे भगवंत तुमच्या माझ्याकडे बघतो. आणि आपला भाव जेव्हा तो बघतो ना, त्यावेळेला ही अनुभूती, ही प्रचिती येते. आणि तसंच झालं ना. बघा, यांनी बघितलं खेळ चालू होता, मुलांचा खेळ चालू, यांची चर्चा चालू, एक एक अर्पण उपचार करणं चालू. बराच वेळ निघून गेला आणि या मुलांना बोलवायला त्यांची आई आली. सगळे मुलं गेले, पण ह्यांनी पाहिलं नाही, जसं राजाने सांगितलं ना की मी पूजा सोडून येणार नाही, यांनी बघितलं मी पण पूजा सोडून येणार नाही. आईने बघितलं 2दा 4दा 5दा, शेवटी त्याला ओढायला लागली, मारायला लागली. त्यांनी बघितलं नाही मी महादेवाला सोडून येणार. आणि तिने पाहिलं कुठे तुझा महादेव, त्यांनी दाखवलं ते दगडाचा खेळ. असता व्यस्त तो खेळ करून त्याची आई त्याला ओढत घेऊन गेली. तो म्हणत होता, आहा हा शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून, दुःखे पडला मूर्छा येऊन, म्हणे प्राण देईन मी. त्यांनी आईचा हात झटकला आणि त्या पूजेला आलिंगन दिलं आणि सांगितलं नाही मी महादेवाला माझ्या सोडून येणार नाही. आईने त्याला 2-3 फटके मारले, मूर्छा आली, बेशुद्ध झाला, तिथेच पडला. आईने पाहिलं पडल रडल आणि येईल घरी. आई घरी निघून गेली. आईला झोप लागली. पण मंडळी, ज्या वेळेला तो अगदी गलित गात्र झाला ना, त्यावेळेला डोळे जेव्हा त्यांनी उघडले, काहीतरी एक दिव्य स्पर्श जाणवला म्हणून डोळे उघडले. समोर पाहिलं तर रत्नखचित शिवालय उभं होतं आणि तो ज्या दगडाला आलिंगन देऊन बसला होता, अतिशय सुंदर नयनरम्य असं ते भगवंताचं लिंग पाहिलं. खूप आनंद वाटलं. आणि नुसतं नाही हो, त्याच्यातनं साक्षात महादेवांची स्वारी प्रगट झाली. महादेवांची स्वारी प्रगट झाली. यांनी नमस्कार केला. शिवनामावरी उच्चारित, बाळ कीर्तनी रंगी नाचत, शिव म्हणे माग त्वरित, प्रसन्न झालो बाळकारे. महादेव म्हणतायत, बाळा तुला प्रसन्न झालो, तुला काय मागायचं माग. त्यांनी बघितलं काही नाही, फक्त माझ्या आईचा अपराध क्षमा करा. माझ्या आईला माहिती नव्हतं, तिने तुमची पूजा मोडली. त्यांनी पाहिलं किती बालक धन्य आहे. त्यांनी महादेवाला जे मागितलं ना, महादेवांनी पटकन दिशी येऊन याचं घर रत्नखचित करून टाकलं. जे भगवंताला यांनी अर्पण केलं ना, भगवंतानी ते याला पुन्हा अर्पण केलं. भगवंताला अर्पण करताना म्हणून मनाचा मोठापण फार महत्त्वाचा आहे. त्या मुलाला घेऊन महादेवाची स्वारी घरी आली. त्यांनी आईला उठवलं, आई उठ, हे बघ कोण आलंय. भगवंताचं दर्शन झालं. भगवंताकडनं आईला क्षमा करवून घेतली. आणि ज्या वेळेला भगवंतानी एक दिव्य अलौकिक रूप तिथे प्रगट केलं, ज्यावेळेला रत्नखचित ते मंदिर निर्माण झालं, त्यावेळेला परचक्र राजांना सुद्धा दरारा बसला. परचक्र राजे क्षमा मागायला आले. राजाला जेव्हा त्यांनी क्षमा मागितली, त्यावेळेला त्यांनी पाहिलं असा दिव्य प्रकाश तुझ्या राज्यात येतोय, म्हणून आम्ही तुला शरण आलोय. हा प्रकाश कुठून येतोय? त्यावेळेला राजा चंद्रसेन स्वतः दर्शनाला आला. राजा दर्शनाला आला त्यावेळेला हा बालक समोर उभा होता. महादेवांच्या दिव्य अलौकिक त्या मंदिराची स्थापना आणि भगवंताची स्थापना पाहिली, नमस्कार केला, सांगितली घडलेली कथा. त्यावेळेला तिथे मारुतीरायांची स्वारी प्रगट झाली. आणि मारुतीरायांची स्वारी प्रगट झाल्यावर ह्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. जो महारुद्र ते मारुती रामदास महारुद्र साक्षात महादेवाचा असतो अवतार. अंजनी कुमार प्रगट झाले. हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत, 14 विद्या 64 कला प्राप्त झाल्या. त्याचं नाव श्रीकर स्वतः मारुतीरायांनी ठेवलं आणि सांगितलं की अरे श्रीकरा, तुझ्या 8व्या पिढीस नंद बाबा जन्माला येतील आणि त्यांच्या पोटी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन. कंसवांचा शिशुपालाचा कौरवांचा कर्दन काळ तो गोविंद तुझ्या घरामध्ये जन्माला येईल. मंडळी बघा, किती साधी भोळी समर्पक सेवा आणि त्या समर्पक सेवेचं फळ की भगवंतानी याच्या घरामध्ये अवतार घ्यावा. मंडळी, असं भाग्य तुम्हाला मला लाभावं म्हणून भगवंताची तन मन आणि सगळ्या सर्वेंद्रियांनी आपण जेव्हा भक्ती करू तेव्हा ही अनुभूती येईल
आणि ही अनुभूती येण्यासाठी तर अखंड भगवंताचं चिंतन घडावं, भगवंताची सेवा घडावी. ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणि हो, जे आपल्याला माहिती आहे हे रहस्य आपल्या आप्त, इष्ट, मित्र, बांधवांना सांगूया. आणि हे सांगून जे आपण करू ते इतरांकरवी करून घेऊन भगवंताच्या चरणी सर्वांची चित्तवृत्ती स्थिर होईल, सगळ्यांना भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होईल. हा उपाय करूया, जेणेकरून सगळं वसुधैव कुटुंबकम, सगळेजण सर्वेत्र सुखीन संतु, सर्वे संतु निराभयः, सगळे जीवनामध्ये सर्वे भद्राणी पश्यंतु, सगळ्यांच्या जीवनामध्ये मंगलमय जीवनाची यात्रा करण्याचा अनुभव प्राप्त हो. आणि हे काम आपल्या हाताने हो, म्हणून आपण कथा श्रवण करूया. आपल्या आप्तेष्टांनाही ही कथा श्रवण करून देऊया आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.